पूजा असल्या कारणाने आज काही सामान घ्यायला गेलो होतो, पूजेचं सामान. पूजेचं सामान सगळं घेतलं गेलं माझं आणि त्याच्यानंतर सामान हातामध्ये पिशव्या होत्या आणि तेवढ्यात एक 12-15 वर्षाची मुलगी आली आणि ती मला बोलली, "अंकल, अंकल ये हार ले लो ना, अंकल ये हार ले लो ना." मी तिला बोललो, की "माझ्या सगळ्या वस्तू घेतल्या गेलेल्या आहेत." "नहीं, नहीं, नहीं अंकल ले लो ना, ले लो ना. या मेरी थोडी ज़रूरत है, मेरी ज़रूरत है." मी म्हटलं मग विचार केला, चला म्हटलं एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अजून एक गणपतीला किंवा पूजेला हार एक्स्ट्रा होऊन जाईल. म्हणून तो मी हार घेतला आणि साधारण परत आणखी मी तिथं 1-2 मिनिटं उभं राहिलो. तेवढ्यात ती तिच्या वडिलांकडे गेली आणि "पिताजी, पिताजी, मैंने वो हार अंकल को बेच दिया, मैंने हार अंकल को बेच दिया." आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. मग मी विचार केला, की मला या हारची खरी गरज नव्हती. पण त्या मुलीला पैशाची तिला गरज असावी, असं त्यावेळेला मला वाटलं. आणि मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, की बऱ्याच वेळा आपण अशा बऱ्याच वस्तू घेत असतो, ज्या विनाकारण असतात, की ज्या आपल्याला गरजही नसतात, त्या आपण वस्तू घेत असतो. पण त्या मुलीची गरज ती आपण थोडी का होईना, एक खारीचा वाटा आपण ती गरज म्हणून नक्कीच भागवू शकतो, नाही का?